मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असणार आहे। या दौऱ्याला पंतप्रधान मोदी हे 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी देखील करणार आहेत। त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेलेले आहेत। पंतप्रधान मोदी हे प्रथमच चुराचंदपुराला पोहोचतील आणि जिथे ते व्यवस्थापित लोकांची भेट देखील घेतील। दरम्यान मणिपूर फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवटीखाली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। उद्याच्या भारत-पाकिस्तान सामन्याला होत असलेल्या विरोधावरील लक्ष हे विचलित करण्यासाठी हा दौरा असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। त्यांच्या दौऱ्याकडे आता कोणाचं लक्ष नाही। मी तो कोणाचा खिदगंडी नाही। काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात। उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जातो, मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे हे असे कार्यक्रम ठरवतात। कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नींची विटंबना सुरू होती तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही आणि आता कशाला चाललंय? बकवास आणि ढोंग आहे सगळं। ते महान आहेत, ते सक्षम आहेत, अरे सक्षम आहेत ना। त्या नित्य प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत। आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही, त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे देशामध्ये आता मणिपूरचा प्रश्न 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले। सक्षम नेतृत्व, जळू द्या, लोक मरू द्या, लोकांची धिंड निघू द्या, महिलांना नग्न नाचू द्या। आत्ता 3.5 वर्षांनी हा माणूस चाललेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या हे सक्षम नेतृत्व आहे। अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालंय आणि त्याच्यामुळे नेपाळचे मी उदाहरण देतोय ते वेगळ्या अर्थाने देतोय। लोकांच्या